मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन। एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शरद पवार जय पराजयचा विचार न करता सातत्याने काम करतात, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक। 2019 मध्ये ठाकरेंनी धोका दिला, राजकारणात कोणी हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही, राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं, फडणवीसांचं वक्तव्य। अमित शहांच्या दौऱ्यानंतर भाजपात संघटनात्मक हालचाली, महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून चाचपणी, फडणवीसांच्या निवासाने भाजपची तातडीची बैठक संपन्न। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल, हगवणे कुटुंबियांच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे, पोलीस तपास करण्याची शक्यता। जो हगवणेंच्या वकिलांच्या कानशिलात लगावेल त्याचा मी सत्कार करेन, रोहिणी खडसे यांचं ट्विट करत हगवणेंच्या वकिलांना वैष्णवीच्या चारित्र्याविषयी युक्तिवाद केल्यानं सर्व स्तरातून आता संताप व्यक्त। कसपटे परिवाराकडून हगवणेंना चांदीची गौराई देतानाचा व्हिडिओ समोर, लग्नात हुंड्यात कसपटे परिवाराने 7.5 किलो चांदी दिली होती। वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार, कोर्टाची परवानगी मिळता स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार, पोलिसांची माहिती। दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची शिफारस, घरी सापडलेल्या पैशांबाबत यशवंत वर्मा स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून महाभियोगाची शिफारस। राज्यातील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 24 तासांमध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता, पुणे सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरातही पावसाचा अंदाज। जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात वादळासह पावसाचा 753 गावांना फटका, 10,632 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। देशभरात 1300 कोरोना रुग्ण, राज्यात 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, मुंबई सर्वाधिक 36 तर पुण्यात 9 कोरोना रुग्ण, सध्या राज्यात कोरोनाचे 383 सक्रिय रुग्ण। मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची तिसऱ्या दिवशीही 8 तास चौकशी, अटक आरोपी केतन कदम आणि डिनो मोरियामध्ये 2019 आणि 22 मध्ये अनेक आर्थिक व्यवहार। अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं मिलच्या चिमणीवर चढून आंदोलन, थकीत वेतनासाठी गेल्या 3 दिवसांपासून कर्मचारी आक्रमक। नवी मुंबईच्या सानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा हुंडा प्रकरणाविरोधात अनोखा बॅनर, हुंडा घेणारा कळवा, 5,000 रुपये मिळवा, बॅनरमधून ऑफर। अमरावती महापालिकेच्या 8 शाळांमध्ये खिचडी घोटाळा, शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला दिली नोटीस, मुख्याध्यापकांना खुलासे सादर करण्याचे निर्देश। पंतप्रधान मोदी आज आणि उद्या 4 राज्यांच्या दौऱ्यावर, मोदींच्या दौऱ्याची विशेष खबरदारी, पंतप्रधानांसोबत असणाऱ्यांची कोरोना चाचणी होणार। छत्तीसगडमधील दंडकारण्य बस्तर नक्षलमुक्त क्षेत्र म्हणून घोषित, केंद्राच्या नक्षल प्रभावी भागाच्या यादीतून बस्तरचं नाव हटवलं। इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये हमासचा वरिष्ठ सूत्रधार मोहम्मद सिन्वरचा मृत्यू, इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेत्यानाहू यांची माहिती। ट्रम्प यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण, सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी, एलॉन मस्क यांची ट्रम्प सरकारपासून दूर होण्याची घोषणा। लवकरच अमेरिकेचे नवे व्हिसा निर्बंध धोरण जाहीर होणार, अमेरिकी नागरिकांना त्रास देणाऱ्या परदेशी व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लावणार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची माहिती। आयपीएल स्पर्धेत आज रंगणार क्वालिफायरचा थरार, विराट सेना श्रेयस अय्यरच्या आर्मीशी भिडणार, जिंकणाऱ्या संघाला आयपीएलच्या अंतिम सामन्याचं थेट तिकीट, किंग कोहलीच्या आरसीबीच्या संघाच्या कामगिरीकडे प्रेक्षकांचं लक्ष असणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।